कलाकारांचा अभिनय, सिनेमाच्या कथा या सगळ्यामुळे मराठी सिनेमा सातासमुद्रापार पोचला. इतकंच नाही तर मराठी सिनेमे इतके गाजले की त्याचे रिमेक्सही हिंदीमध्ये होऊ लागले. असे कोणते मराठी सिनेमे आहेत ज्यांचे हिंदीमध्ये रिमेक झालेत, जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. 1964 साली पाठलाग हा सिनेमा रिलीज झाला. डॉक्टर काशीनाथ घाणेकर, राजा परांजपे या दिग्गजांचे यात मुख्य भूमिका होत्या. मराठीमध्ये हा सिनेमा गाजल्यानंतर हिंदीमध्ये त्याचा रिमेक झाला, ज्याचं नाव होतं मेरा साया. या सिनेमात सुनील दत्त आणि साधना या त्यावेळी हिंदीमध्ये टॉपला असलेल्या कलाकारांच्या भूमिका होत्या. मराठी सिनेमाचा हा रिमेकही तितकाच गाजला. त्यानंतर 1972 साली आलेल्या एकटा जीव सदाशिव या सुपरहिट मराठी सिनेमाचाही रिमेक आहे. हे तुम्हाला माहितीये का? दादा कोंडके यांचा एकटा जीव सदाशिव हा सिनेमा खूपच गाजला होता. या सिनेमावरून जिस देश में गंगा रहता है हा सिनेमा दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी तयार केला. या सिनेमात सोनाली बेंद्रे आणि गोविंदा यांच्या मुख्य भूमिका होत्या. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, निवेदिता सराफ, सविता प्रभुणे या कलाकारांच्या मुख्य भूमिका असलेला फेकाफेकी हा सिनेमा सुद्धा खूपच गाजला. तर हिंदीमधला गोलमाल रिटर्न्स हा सुपरहिट सिनेमा फेकाफेकी या सिनेमाचा रिमेक आहे. हे तुम्हाला माहितीये का? गोलमाल रिटर्न्समध्ये अजय देवगन, करीना कपूर, श्रेयस तळपदे, तुषार कपूर यासारख्या आणखी काही बॉलिवूड कलाकारांचा समावेश आहे. फेकाफेकी हा मराठी सिनेमा इतका गाजला की बॉलिवूडमध्येही त्याचा रिमेक झाला. कृती सनॉनची मुख्य भूमिका असलेला मिमी हा सिनेमा सुद्धा एका मराठी सिनेमाचा रिमेक आहे. मराठीतील मला आई व्हायचंय या सिनेमावरून मिमीची कथा बेतलीय. मला आई व्हायचंय या सिनेमात उर्मिला कानिटकरची मुख्य भूमिका होती. हा सिनेमा 2011 मध्ये आपल्या भेटीला आला होता. मराठीमधील हा सिनेमा तर गाजलाच, शिवाय हिंदी रिमेक असलेला मिमी सुद्धा खूपच गाजला. अभिनेत्री पूजा सावंतची मुख्य भूमिका असलेल्या लपाछिपी या सिनेमाचा सुद्धा बॉलिवूडमध्ये रिमेक झाला, ज्याचं नाव होतं छोरी. नुसरत भरूचा या अभिनेत्रीची यात मुख्य भूमिका होती. ओम भूतकर, प्रवीण तरडे, महेश मांजरेकर, क्षितिश दाते यासारख्या अनेक उत्तम कलाकारांनी नटलेला मुळशी पॅटर्न हा सिनेमा तुफान गाजला. या सिनेमाचा रिमेक म्हणजे सलमान खान आणि आयुष शर्माची मुख्य भूमिका असलेला अंतिम द फायनल ट्रूथ हा सिनेमा. मुळशी पॅटर्न गाजला असला तरी अंतिम या सिनेमाला तितकी पसंती मिळाली नव्हती. 110 करोडची कमाई करणारा सैराट तर अजूनही तितक्याच पसंतीने बघितला जातोय. या सिनेमाच्या यशानंतर बॉलिवूडमध्ये धडक हा सिनेमा तयार करण्यात आला. जान्हवी कपूर आणि ईशान खट्टरची यात मुख्य भूमिका होती. धडकनंतर धडकचा दुसरा भागही भेटीला आला. यानंतर प्रेक्षकांना सैराट 2ची ही अपेक्षा होती. सैराटच्या दुसऱ्या भागाबद्दल अजूनही काही माहिती आली नाहीये, पण चाहत्यांना मात्र याची उत्सुकता लागलीय. तर हे होते काही गाजलेले मराठी सिनेमे ज्यांची भुरळ बॉलिवूडलाही पडली आणि या सिनेमांचे रिमेक्स प्रेक्षकांच्या भेटीला आले. यापैकी तुमचा आवडता सिनेमा कोणता हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा. मराठी सिनेविश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी.